आ गया। हे दुर्योधन रावण मेरे कंस मामा मर गया, वो पुकार अंगुलिमाला उस शरण में आ गया। ये जो हमारे हमको अभी पैसे बांट रहे हैं, ये हमारे बाउंसर दादा है। अगर किसको भी बाउंसर की जरूरत पड़े तो अभिजीत जी हावरे इनको बुलाएगा। बहुत अच्छे हैं और बहुत तगड़े बाउंसर हैं। तो इसलिए गाना अगं काका तू थांब तर सही, तुला गाण्याला लोरवून टाकतो संध्याकाळवरी थांब. तुला गाण्याच पाहिजे ना, एक नंबर गाणं ऐकवतो बिलकुल, नाचलाच पाहिजे असे. फक्त तू जागेवर राही काका, फक्त थोडीशी कमी पेजो संध्याकाळवरी. म्हणून नागोरावजी धवस यांच्याकडून मला खूप मोठा आशीर्वाद रूपी सप्र मिळालेला आहे. हिंगणा यांच्याकडून मला खूप मोठा आशीर्वाद सप्र मिळालेला आहे. त्यांचा आशीर्वाद माझ्या असं सदैव पाठीशी असायला पाहिजे. म्हणून म्हणायचं आहे यांच्याकडून आमच्या ढोलक मास्टरला 50 रुपये सप्र मिळालेला आहे. मी आणि माझी पाठीवर आहे. अभिजीतजी बाउन्सर यांच्याकडून पुन्हा मला 200 रुपये सप्र मिळालेला आहे. मी आणि माझी पार्टी त्यांचे खूप खूप आभारी आहे. निखिल दादा सोडके यांच्याकडून सुद्धा प्रकारची मुली यांच्याकडनं सुद्धा 10 रुपयाची भेट मिळेल. आणि म्हणून सुरेशपती भोया तमाशाचे प्रमुख यांच्याकडून सुद्धा 100 रुपये. अरे काका पहिलं शाहीर साहेब बोलते बाया दिसत्या साड्या घालणारे लोक तर माणसाची मोठी खच्चर राहायचे म्हणते. आणि तू पुन्हा मला डान्सर येऊनच राहिला काका. शाहीर आला तर म्हणजे टोपी मारायला लमचा येऊन ते बाया साड्या घालवल्या का पोटच फिरवते होते म्हणते याच्यावर. तर मी तरी काय करतो तुम्ही ए बाया एवढी तयार नको करत जा. आता माणसं बोलते तुमच्या तुम्ही काय करावं आता. तर शाहीर साहेब माझ्या सुद्धा तुम्हाला एक प्रश्न आहे. प्रश्न असा कसा की आपण ज्याला गुरु म्हणतो, आपण ज्याला गुरु म्हणतो त्या गुरुचा अर्थ काय. फक्त गुरुचा म्हणजे ग चा अर्थ काय, त्याला ऊ लागते त्याचा अर्थ काय, र चा अर्थ काय आणि त्याला अर्धा रू लागते त्याचा अर्थ काय. पूर्ण हा 4 शब्द जाते की गुरुला 4 शब्द येतात. गुरुला गु रू असा येते. तर गुरुला 4 शब्द येतात. तर त्या गुरु नावाचा तुम्हाला संदर्भ सहित स्पष्टीकरण सांगायचं. त्याचा अर्थ तुम्हाला सांगायचा आहे. गुरु म्हणजे काय, त्याचा अर्थ एक एक शब्दाचा अर्थ तुम्हाला सांगायचा आहे. आणि म्हणून मला समोरच्या काय म्हणायचं आहे का हा राजूजी बांबोडे यांच्याकडून 100 रुपये सप्लिमेंट या गीतावरती आलेला आहे. मी आणि माझी पार्टी त्यांची खूप आभारी आहे. भूषण दादा पुडसंगे यांच्याकडनं आमच्या पार्टीला 500 रुपये सप्लिमेंट मिळालेला आहे. मी आणि माझी पार्टी त्यांची खूप खूप आभारी आहे. तर शाहीर साहेबांनी मला प्रश्न केला, बाई मला आपली चरचर विचारलीस म्हणून टम 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 आणि माया कोटी गेलं म्हणून मी विचारलं तुला तर उत्तर. हा तर शाहीर साहेबांनी मला विचारलं की म्हणे एका राजाला मुलं मला नव्हते, खूप वर्षांनी त्याला एक मुलगा झाला. तर त्या मुलाने आपल्या म्हणजे त्या राजाने आपल्या मुलाच्या
बारसं केलं म्हणे जोरा शोरात. बापरे. तर तिथं गोडापासून तिखटापर्यंत आणि संगीतापासून तर वेशापर्यंत. हा. अगं बाई, संगीतापासून तर वेश्यापर्यंत हा. म्हणजे सगळ्याच गोष्टीची सोय उपलब्ध. उपलब्ध केलं. अगं बाई. पण तिथं मध्ये काय कमी होती? हा. तर शाहीर साहेब, त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी उपलब्ध होत्या, होत्या. पण तिथे विचाराची देवाणघेवाण कमी होती. अगं बाया. विचारांची देवाणघेवाण कमी होती. त्या ठिकाणी जर योग्य विचार असते तर त्या राजाने तिथे वेश्या नाचवल्याच नसत्या. नाही. तिथे वेश्या नाचवल्याच नसत्या. तिथे चांगले भजन कीर्तनाचे, चांगले महाराजाचे कार्यक्रम झाले असते, वेशाचे कार्यक्रम झाले नसते. नाही. म्हणून माझ्या परी तुमच्या प्रश्नाचं उत्तर मला जे पटलं आणि हे सत्य आहे की तिथे विचाराची देवाणघेवाण नव्हती आणि म्हणून त्या राजाने तसे कृत्य केले. आणि म्हणून मला समोर काय म्हणायचंय का, हा राजांची बोधे यांच्याकडून 100 रुपयाचा प्रमेट आलेला आहे. मी आणि माझी पार्टी त्यांचे खूप शाहू फुले कबीर बुद्ध भीमराव तुकडोजी, बोले कबीर बुद्ध भीमराव तुकडोजी, संत तुकोबा गाडगे बाबा, संत जगणारे शिवाजी. संत तुकोबा गाडगे बाबा, संत जगणारे शिवाजी. शाहू फुले कबीर बुद्ध भीमराव तुकडोजी. मी आताच बोलले राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना राष्ट्रसंत पदवी अशीच काही बाळगणा झाली. त्यांच्याकडे तेवढे गुण होते, त्यांच्या भजनाट्यमध्ये एवढी ताकद होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा लोकांना जागृत करण्याचं काम केलं. कबीराने सुद्धा खूप सुंदर सुंदर दोहे लिहिलं. त्या दोह्यांमधून लोकांना जागृत करण्याचं काम केलं. बुद्धाने शांतीचा मार्ग दिला. आणि म्हणतात काय, शिवाजी महाराजांनी तर बायांची एवढी इज्जत केली माझे मायबाप हो, की शिवाजी महाराजांच्या घरी एक परस्त्री आली होती. त्या परस्त्रीला शिवाजी महाराजांनी सकाळी 3:30ला हात स्पर्श सुद्धा न करता नाही ना. तेवढ्या सुंदर तरुणीला स्पर्श सुद्धा न करता सकाळी तिला साधी जोडी घेऊन तिच्या घरी रवाना केले ते शिवाजी महाराज होते. आजकालचे लोक काय इज्जत करतील हो. 4 वर्षाची मुलगी सुद्धा आजकालच्या मुलाला नुपर जाते. कलकत्त्यामध्ये एवढा मोठा कांड घडला माझे मायबाप. आता एका डॉक्टर लेडीवर बलात्कार केला. काय परिस्थिती आहे आपल्या देशाची. तो काळ कसा होता, ज्या काळामध्ये स्त्रियांची इज्जत होत गेली. आणि हा काळ कसा आहे, शायरा एकमेकाची मस्त घेतात, त्याची भोसडीवर शिवा देतात. का करता हो का जी? हे समाज प्रबंधन राहिलं का जी आता शायरीचं. अरे अरे अरे. समाज प्रबंधन राहिलं. चांगले मोठे मोठे तुर्रम खान शायरा, चांगले गुरुच्या लेवलचे शायरा, बाया सांगत व्यवस्थित भोसडी शिवाय बातच नाही करत. अरे देवा. हो. आणि म्हणून माझ्या माया बहिणी अशा तमाशा पाहायला येत नाही. काहून तर काय काय शायरा बायाची ना माणसाची तुझ्या मस्ती का बायाला उठून जा म्हणतात घरी. तर मग कायले तुम्ही तमाशे करता, कशाला तुम्ही तमाशे करता. बायांना घरी जायला लावता. हे समाज प्रबोधनाचे म्हणतात ना, तमाशा कोई नंगा नाच नाही समाज, तमाशा येत समाज जनजागृती की मशाल है माझे मशाल है. आणि काही काही शायरांना नंगा नाच करून ठेवलेला आहे त्या तमाशाने. अरे अरे अरे. भोसड्यावर शिवा, घरात दारावर शिवा. अरे बापा, ते सांगत नको कोणतं ना पाणी ना कोणतं ना पाणी माझ्या माय मावल्यांना. अरे देवा. एवढा नंगे नंगी तमाशे करते तर का माया बसतील ते. हे 1,90,000 रुपये आम्हा शायरांना पॅकेज मिळतो. पेन्शन भेटते आम्हा शायरांना. 5,000 रुपये मुंबईच्या, 6,000 रुपये दिल्लीच्या, 11,000 रुपये पेन्शन सुरू आहे आता. हे असे वायफळ बोलाची पेन्शन देतात आम्हाला. हे 2 लाख रुपये वायफळ शायरी करायची देतात का जी. अशी माझी अशी एकही ठिकाण नाही ज्या ठिकाणी माझ्या गमतीने बाया बसल्या नाही माझे मायबाप हो. नाही, माझ्या त्या गोष्टी जमतच नाही. मला किती भडकत मंडळवाले, मी नाही भडकाची. माय बाईनी पाहिजे नाही गमत, त्या गमतीने मजाच काय रावाची. माणसंही बसली पाहिजे, बायाही बसल्या पाहिजे. नाही तर आज काय काय शायरा. हो 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 बाबा, तुम्ही उठून जा म्हणते आम्हाला ह्या बाईची काळाची वरात म्हणते. हो, पडद्याच्या मागे पोतं घेऊन येतो म्हणते तिला झोपवासाठी. असे बोललेले शब्दात शायराचे. आता नाव खुला करून सांगू शकत नाही मी तुम्हाला. आणि म्हणून म्हणायचं चला
फुले कबीर बुद्ध भीमराव तुकोजी संत तुकोबा गाडगे बाबा संत जगणारे शिवाजी संत तुकोबा गाडगे बाबा संत जगणारे शिवाजी कभी दर्शन कहे सुरमवी शान से कभी दर्शन कहे सुरमवी शान से मारूंगी सूरज शाहीर सूरज शाहीर माझ्यापेक्षा एवढा लहान आहे जी पण शायरी ना बहुत तगडा शाहीर आहे खरं सांगतो शाहीर सूरजजी ना वगैरे मारण तर चाकू सोरी घेऊन नाही मारण कारण माहिती याने मारण तर मग ते माई भावसून कशी येते तर सुनबाई आणि दुय्यम मी कोण असं नाही कारण आता सगळीकडे सुरमाना सूरज चालू राहिला रोजच्या फुलं सुरमाना सूरज माई एक दोन गमती कमी होती ना होती एक दोन का 100 गमती कमी होती तुला मारून फेकलं तुला मारायची नाही का मला लाडाचा भाव असतो तर म्हणून म्हणायचं आहे कभी दर्शन कहे सुरमा भी शान से मारूंगी गान से मरेगा जान से गान से मरेगा जान से हो जा पहियान तू कमरे मारूंगी गान से मरेगा जान से मारूंगी गान से मरेगा जान से हो जाता यार तू सबल रहे बार तू हो जाता यार तू सबल रहे बार तू मारूंगी गान से मारूंगी गान से हा इथे आमचा राऊंड समाप्त झालेला आहे आमचे सहकारी लाभलेले शाहीर सुरजदादा नवघर येतील आणि आपल्या राऊंडला सुरुवात करतील हा आमचे मोठे बंधू विजय भाऊजी नगराळे यांच्याकडे 100 रुपयाची भेट मिळाली धन्यवाद हा भूषणजी कुरसुंगे मुक्कामचीज भवन यांच्याकडून सुद्धा 200 रुपयाचा प्रमाण आमच्या पार्टीला आलेला आहे तसेच किसनाजी मडावी आमचे काकाश्री कानापूर तहसील सेलू जिल्हा वर्धा यांच्याकडून सुद्धा 200 रुपयाचा प्रमाण आमच्या पार्टीला आलेला आहे तसेच श्री नामदेव रावजी शिरोडे मुक्काम खापरी यांच्याकडून 101 रुपयाचा प्रमाण आमच्या पार्टीला आलेला आहे हा त्याचप्रमाणे ईश्वरजी मी आणि माझी पार्टी त्यांचे खूप खूप आभारी आहे ईश्वरजी मुक्काम चिमणात धरीवाले यांच्याकडनं सुद्धा 50 रुपयाची भेट मिळाली धन्यवाद चालेल का नाही शिवा? चल लवकर. माय झालं. हो जा ना. अगं बाई, झालं? चल मग निघायचं. झालं का निघायचं? हा सुभेजी ढोले मुक्काम वेळजाकरा यांच्याकडून 20 रुपये आणि काका काका हो काका हा, सांगा ना. हा उत्तम बोबडे चीज भवन दत्त मंदिर यांच्याकडून सुद्धा 50 रुपयाचा प्रमाण पाठवणारी आहे हा वंचित बहुजन आघाडी प्रकाश मून यांच्याकडून 20 रुपयाचा प्रमाण आहे पाठवणारी आहे